नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। दिल्लीमध्ये बनत असलेल्या केदारनाथ मंदिराच्या वादानंतर गंभीर आरोप स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी लावले आहेत। त्यांनी मुंबई शिवसेना युबीटी नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे म्हणणे आहे की दिल्लीमध्ये मंदिराचे बांधकाम होऊ शकत नाही आणि या प्रकरणाची चौकशी होणे फार आवश्यक आहे। ज्योती मठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी गंभीर आरोप लावले आहेत, ज्यामुळे राजकारणही तापलेले आहे। शंकराचार्यांनी मुंबई शिवसेना युबीटी सुप्रीमो उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी आरोप केला की 228 किलो सोने गायब झाले आहे आणि याची चौकशी होणे फार आवश्यक आहे। स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी असा आरोप केला की केदारनाथातील सोन्याच्या घोटाळ्याला दडपले जात आहे आणि त्याबद्दल आवाज उठवला जात नाहीये। या घोटाळ्यानंतर आता दिल्लीमध्येही केदारनाथ मंदिराचे बांधकाम होत आहे की एका नवीन घोटाळ्याची तयारी सुरू आहे। दिल्लीमध्ये मंदिर बांधता येणार आहे का? या घोटाळ्याची चौकशी होईल का? या प्रकरणात कोणाला जबाबदार ठरवले जाईल का? शंकराचार्यांनी दिल्लीमधील मंदिर बांधकामावर प्रश्न उपस्थित केले आहेत। मुंबईमध्ये ज्योती मठाचे शंकराचार्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटी सुप्रीमो उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्यांच्या भेटीनंतर स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की केदारनाथ मधील 228 किलो सोने घोटाळा झाला आहे। त्यांनी सांगितले की आम्ही सर्वजण हिंदू धर्माचे पालन करतो आणि आपल्या धर्मामध्ये 12 ज्योतिर्लिंग निश्चित केलेले आहेत आणि त्याचे स्थानही निश्चित आहे। तर केदारनाथ मंदिराचे बांधकाम दिल्लीमध्ये कसे काय केले जाऊ शकते? शंकराचार्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभचिंतक आहेत, दुश्मन नाही। परंतु या घोटाळ्याची चौकशी कुणीतरी करायला पाहिजे, कुणीतरी या घोटाळ्याची काळजी घ्यायला पाहिजे। दिल्लीमध्ये मंदिराचे भूमिपूजन केले जाण्यावर केदारनाथ धाम ट्रस्ट आणि उत्तराखंड राज्य सरकारवरही स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी प्रश्न उपस्थित केले होते। त्यांनी विचारले होते की अशा कोणत्या गरजा आहेत ज्यामुळे दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिराचे बांधकाम केले जात आहे? केदारनाथ मंदिराच्या प्रतिष्ठेला कमी करण्याचा प्रयत्न का केला जात आहे? ते म्हणाले की सोने घोटाळा झाला आणि तुम्ही पत्रकार लोक तो का उठवत नाहीत? तिथे घोटाळा झाला, आता तुम्ही दिल्लीमध्येही केदारनाथ बनवाल आणि तिथेही दुसरा घोटाळा कराल का? केदारनाथ मधून 228 किलो सोने गायब झाले, त्याचे काय नियम आहेत? पत्रकार लोक हे का उठवत नाहीये? आजपर्यंत कोणतीही चौकशी का केली गेली नाही? 228 किलो सोने घोटाळा केदारनाथ मध्ये झाला, कोण जबाबदार आहे? याबद्दल चौकशी का होत नाही? आणि तुम्ही म्हणता आम्ही दिल्लीमध्येच केदारनाथ बनवू, तर हे होणार नाही। ते असेही म्हणाले की आम्ही सर्वजण हिंदू धर्माचे पालन करणारे आहोत। आपल्या धर्मामध्ये पुण्य पापाची भावना सांगितलेली आहे। सर्वात मोठे पाप गोहत्या इत्यादी पण सांगितलेले आहे, परंतु त्यापेक्षाही मोठे पाप हे विश्वासघात सांगितलेले आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे आणि त्याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे। स्वामी अभिमुक्तेश्वरानंद म्हणाले की आज आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अनुरोधावर आलो आणि त्यांनी स्वागत केले। आम्ही त्यांना सांगितले आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ते पुन्हा विराजमान होईपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होऊ शकत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आजच्यासाठी एवढेच, परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र।